नमस्कार. जनअदालत संस्थेच्या वतीनं JMFC लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या लेक्चरचे प्रमुख वक्ते जे आहेत त्यांचे परिचय करून देण्यासाठी मी ॲडव्होकेट अनिल कुमार जाधव यांना विनंती करतोय की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा आणि त्यानंतर आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. Hello, am I audible? येस सर. Hello. नमस्कार, मी अनिल कुमार जाधव. आजचे आपले लेक्चरशिप जे मार्गदर्शक आणि वक्ते आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे. आज आपल्याला मार्गदर्शक व वक्ते म्हणून लाभलेले श्री ॲडव्होकेट संदीप गुजराती सर एक सिनियर ॲडव्होकेट आणि लेक्चरर पण आहेत. सरांचं शिक्षण BCom आणि LLM झालेलं असून सर सिव्हिल, रेव्हेन्यू आणि कंझ्युमर या क्षेत्रामध्ये मागील 38 वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत. सरांचं नावलौकिक पण खूप मोठं आहे. मागील 25 वर्षांपासून सर सिम्बॉयसिस, ILS, मॉडर्न आणि डेक्कन DES लॉ कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून देखील कार्यरत आहेत. सरांचा अनुभव हा खूप मोठा आहे आणि सरांचं मार्गदर्शन करण्याची पद्धत ही देखील खूप चांगली आहे. आज आपल्याला सर जे मार्गदर्शन करणार आहेत ते इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधील या भागामधील ते मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांनी आपलं मार्गदर्शन करण्यास सुरुवात करावी. ओके, थँक्यू सर. नमस्कार. सगळ्यांच्या परवानगीने व्हिडिओ जो आहे तो ऑफ केला तर चालू शकेल का? तर आपला व्हिडिओ चालू असावा, कारण आपण रेकॉर्डिंग करतोय आणि नंतर तो जेव्हा अपलोड होतो तर त्यावेळी फक्त ते आवाज बरोबर नाहीये. तर आपल्याला विनंती आहे की आपण आपला कॅमेरा ऑन ठेवूनच. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. I'll start with कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. मला असं एक जनरली या प्रॅक्टिसमध्ये असं वाटलं की नेहमी असं वाटत आलंय की तुमच्या करिअरची फॅकल्टी कुठलीही असली तरी सुद्धा एक कायद्याचं बेसिक नॉलेज तुम्हाला असायलाच हवं. तुम्ही मेडिकल प्रोफेशनमध्ये असाल, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये असाल, तुम्ही IT मध्ये असाल, कुठल्याही क्षेत्रात असाल, आपल्या वकील लोकांना तर आहेच हे. परंतु असं नेहमी मला वाटत आलं की अरे कायदा शिकल्यानंतर असं वाटलं की नाही, काही कायद्यांचं खरोखरच नॉलेज हे आपल्याला लॉ फॅकल्टीच्या लोकांनाही असावं आणि जनरल लोकांनाही याचं नॉलेज असावं. जसं आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे की मला असं वाटतं की सगळे लॉ स्टुडंट्स किंवा लॉ फॅकल्टीचे लोक आहेत तर एव्हरीबडी इज सपोज टू नो लॉ ऑफ द लँड. तर लॉ ऑफ द लँड हा प्रत्येकाला माहिती असायलाच हवा, हे आपल्या घटनेने गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे मला अमुक हा कायदा माहिती नव्हता आणि त्यामुळे माझ्या हातनं अशी घटना घडली, ही एक्सक्यूज आपल्या भारतीय नागरिकांना कुणालाच नाहीये. मग आता ज्या वेळेला लॉ ऑफ द लँड म्हटलं म्हणजे सगळेच, म्हणजे आज जर आपण वकील लोक आहोत तर वर बसलेला जज हा काही देव नव्हे की त्याच्याकडे सगळे ऍक्ट्स फीड करून ठेवलेत आणि कुठलाही ऍक्ट समोर आला की त्याला त्याचं नॉलेज आहे. परंतु काही बेसिक लॉज जे आहेत त्याचं नॉलेज हे असायलाच पाहिजे. आणि त्याच्यातलं महत्वाचं मला नेहमी कायदा जो वाटला आहे तो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे की कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधल्या काही बेसिक प्रोव्हिजन्सचं नॉलेज हे असायलाच हवं. पर्टिक्युलरली आता ज्या वेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एव्हिडन्स ऍक्ट नवीन आलेला आहे आणि एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे आता हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा सगळीकडे ऍक्सेप्ट झालेला आहे. आपले व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा हे बाकीचे जे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आहे हे सुद्धा आता लिगलाइज झालेलं आहे. आणि हे आपल्याला नेहमीप्रमाणे जी सगळ्यांनाच एक सवय आहे की त्या व्हॉट्सॲपवर आणि बाकी कम्युनिकेशनवर तुम्हाला एखादा मेसेज आला आणि आपण त्याला रिप्लाय देतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की
म्हणजे कायद्याच्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या आणि तुम्हाला हे जे काही जनरल लाईफ मधलं जे आता एक्सपिरियन्सेस आहेत या याच्यानी म्हणजे लॉयर फॅकल्टीला यातलं नॉलेज खूप चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे, अपडेटेड असायला पाहिजे, त्याचं सखोल त्याचं ज्ञान असायला हवं जे तुम्हाला स्वतःलाही कळेल, तुमच्या केस टू केस फॅक्ट्समध्ये ज्या वेळेला त्याचा उपयोग करायचा असेल त्यावेळेला, आणि त्याप्रमाणे दुसरी गोष्ट की तुम्ही त्याला तसं ॲडवाईज करत असायला पाहिजे. आपल्या आजच्या डिस्कशनच्या मध्ये एक थोडंसं असं झालंय की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट विथ इफेक्ट टू दी जनरल कॉन्ट्रॅक्ट्स. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉन्ट्रॅक्ट्समध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमध्ये बरेचसे नंतर बेलमेंट, इंडेमनिटी, एजन्सी हेही प्रकार आहेत. सो दे आर ऑल पार्ट ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. पण मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला जनरल कॉन्ट्रॅक्ट्स हा सब्जेक्ट वर चर्चा करायची आहे तर पहिले 6 चॅप्टर्स जे आहेत या चॅप्टर्स प्रमाणे जर आपण बघितलं तर दे आर डायरेक्टली रिलेटेड टू दी कॉन्ट्रॅक्ट्स. आणि म्हणून आजचे आपलं जे काही डिस्कशन किंवा जर उद्या कंटिन्यू झालं तर हे पहिल्या 6 चॅप्टर पर्यंत रिस्ट्रिक्टेड ठेवावं असं मला वाटतंय. आता प्रश्न मला स्वतःला हा स्टडी करताना असं जाणवला की मी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पासून सुरुवात करू का, आणि त्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स मी तुम्हाला सांगू का, तर तुम्हाला त्या सगळ्याच माहिती आहेत, कदाचित माझ्यापेक्षा जास्त चांगल्या माहिती आहेत. आपल्याकडे आता आपण लॉयर जर असलो तर ते लॉयर्स आणि त्याचं लॉ आणि त्याचं डायरेक्टली फॅक्ट्सची काय को रिलेशन असेल हे माहिती असणं, हे माहिती करून घेणं, असं मला या लेक्चरचा जास्त उद्देश ठेवावा असं वाटतंय. जेणेकरून मला असं आता तुमच्या ऑर्गनायझरनी सांगितलं की काही लोक JMFC परीक्षेसाठी अपियर होणार आहेत. तुमची रिटर्न एक्झाम झाली, त्या रिटर्न एक्झाममध्ये आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बद्दल ज्या काही प्रोव्हिजन्स असतील किंवा काय याबद्दल लिहू शकाल. पण ज्या वेळेला आपण इंटरव्ह्यू फेस करणार आहोत किंवा ज्या वेळेला आपण JMFCच्या व्यतिरिक्त एक लॉयर म्हणून एका क्लायंटच्या समोर बसणार आहोत तर त्यावेळेला जर तुम्हाला बेसिक कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचे प्रोव्हिजन्स माहिती असतील तर आपण फॅक्ट्सशी आपल्याला ताबडतोब त्याचं कोरिलेट करता येतं, ताबडतोब तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये काय त्याचं उत्तर असावं किंवा त्याचा कुठे को रिलेशन आहे हे समजायला सोपं जातं. आणि म्हणून माझा असा प्रयत्न आहे की लिगल प्रोव्हिजन्स विथ इफेक्ट टू दी फॅक्च्युअल सिच्युएशन. म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट, तर या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत काय माहिती असायला पाहिजे. आत्ता माझ्याकडे मला वाटते काल परवाच अशी एक केस आलेली आहे की फॉरिनमध्ये असलेल्या माणसाची प्रॉपर्टी इंडियात आहे, त्याला ती प्रॉपर्टी विकायची आहे. त्यांनी फोनवर इथल्या कस्टमरशी इंडियामधल्या कम्युनिकेशन सुरू केलं. ऑफकोर्स आता आपल्याला माहिती आहे की वी आर ऑल व्हेरी यूज टू दी व्हॉट्सॲप कम्युनिकेशन. मग त्या दोघांचं बोलणं सुरू झालं, व्हॉट्सॲपवर काही मेसेजेस आले गेले आणि त्याच्यातनं त्यांचं काही प्राईसबद्दल डिस्कशन झालं, इतकी नाही तितकी, तितकी नाही इतकी, अशा प्रकारचं सगळं डिस्कशन झालं. शेवटी काही असं काही फारसं त्याच्यामधनं झालं नाही आणि तो जो फॉरिनमधला ओनर होता त्यांनी तिसऱ्या माणसाशी त्या प्रॉपर्टीच्या बाबतीत डील फायनल केला. हे फायनल झाल्यानंतर आता ज्याचं ओरिजिनल व्हॉट्सअप कम्युनिकेशन झालेलं आहे त्याने असा इश्यू रेज केलेला आहे की माझं कम्युनिकेशन हे झालेलं आहे आणि या कम्युनिकेशनमधून आमचं कॉन्ट्रॅक्ट फायनल झालंय. आता आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे की इव्हन ओरल कॉन्ट्रॅक्ट स्टँड्स इन दी आयज ऑफ लॉ. म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सुद्धा की रिटर्न कॉन्ट्रॅक्ट पाहिजे असं काही कुठे इन्सिस्ट करत नाही आणि त्यामुळे ओरल कॉन्ट्रॅक्ट. आता हे ज्या वेळेला ही केस समोर आली त्यावेळेला काय करायचं, काय त्या लोकांना ऍडवाइस द्यायचं आहे. माझ्याकडे आता हे जे दोघांनी व्यवहार फायनल केलाय ते लोक आलेत की असं समोरच्या ज्या थर्ड पार्टी आहे त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली की कॉन्ट्रॅक्ट इज ऑलरेडी फायनल. आणि मग अशा वेळेला जर काही आपल्या डोळ्यासमोर येत असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधला जो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे, प्रपोजल अँड ऍक्सेप्टन्स. सो
त्यामुळे जसं हे आहे की म्हणून आपण पहिल्या चॅप्टरकडे जातोय की प्रपोजल, ऍक्सेप्टन्स अँड रिव्होकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर मग कोणीतरी कुठल्या तरी गोष्टीचं प्रपोजल देते, त्याला कोणीतरी हो म्हणते आणि मग कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सांगतो की प्रपोजल इफ ऍक्सेप्टेड बाय दी अपोजिट पार्टी देन दॅट बिकम्स दी अग्रीमेंट. मग आता या कम्युनिकेशन मधल्या गोष्टीमध्ये प्रपोजलही आहे, ऍक्सेप्टन्सही आहे आणि या गोष्टी आहेत. आणि म्हणून करता जर आपल्याला प्रपोजल, ऍक्सेप्टन्स, रिव्होकेशन याच्या बाबतीत जर माहिती असेल तर आपल्याला सोल्युशन काढायला सोपं जाईल. तुमच्या समोर एखादी फॅक्च्युअल केस, इव्हन इन इंटरव्ह्यू, जर तुमच्याकडे असं जर काही विचारण्यात आलं की अमुक गोष्टींची फॅक्ट्स आहे, आता याला काय होणार, तर आपल्याला जिथनं बेसिक पासून सुरुवात करायची आहे की प्रपोजल आणि ऍक्सेप्टन्स त्याच्यातलं डेप्थमध्ये नॉलेज पाहिजे. आणि म्हणून तो जो पहिला चॅप्टर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आहे तो त्या प्रपोजल ऍक्सेप्टन्स करता आहे की कोणीतरी कुठलं तरी प्रपोजल दिलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पुढे असं सांगतो की त्या प्रपोजलचं ज्याला दिलं आहे त्याचा ऍक्सेप्टन्स पाहिजे. त्यानंतर मग तो जो पहिला चॅप्टर आहे तो अजून जास्त डीपमध्ये जातो आणि मग असं सांगतो की प्रपोजल हे ऍब्सोल्युटली ऍक्सेप्ट झालं तर त्याला ऍक्सेप्टन्स म्हणायचं. मग त्याच्यामध्ये अजून कॉम्प्लिकेशन्स का इफ ऍक्सेप्टन्स इज कंडिशनल देन दॅट इज नॉट द ऍक्सेप्टन्स. मग काय, जर त्यांनी कंडिशनल ऍक्सेप्टन्स केलेला आहे तर तो प्रपोजलनी परत ऍक्सेप्ट केला पाहिजे तरच आपण ऍग्रीमेंटकडे जाऊ. आणि म्हणून नुसतं प्रपोजल आणि ऍक्सेप्टन्स असं असून चालणार नाही. परत त्या प्रपोजलचेही प्रकार आहेत आणि त्या ऍक्सेप्टन्सचेही प्रकार आहेत आणि त्यामुळे ह्या दोन्हीचं आपल्याला नॉलेज असायला पाहिजे. प्रपोजल हे सिंपल प्रपोजल असू शकत नाही. आत्ताच्या आपल्या उदाहरणामध्ये मला प्रॉपर्टी विकायची आहे परंतु ती मला 1 कोटी रुपयाला विकून मला तो पुढच्या 15 दिवसात व्यवहार पूर्ण करायचा आहे. मग हे ऍब्सोल्यूट प्रपोजल झालं नाही. दॅट प्रपोजल इज विथ सम कंडिशन. आणि म्हणून मग याला आता काय म्हणायचं, तर याला कंडिशनल प्रपोजल म्हणायचं. मग ही कंडिशन, मला 1 कोटी रुपयाला तुमच्या प्रॉपर्टीचा व्यवहार मान्य आहे, इतकं झालं तर मग ते पुरेसं आहे का? तर जी कंडिशन त्याच्यामध्ये आहे की मला 1 महिन्यात व्यवहार पूर्ण करून हवा आहे, त्याच्या बाबतीत काय? मला 1 महिन्यामध्ये शक्य नाही, मला टायटल व्हेरिफिकेशन करायचं आहे, ज्याला साधारण 1.5-2 महिने लागतील आणि मग मी ते ठरवीन. मग तो कंडिशनल ऍक्सेप्टन्स झाला. हा कंडिशनल ऍक्सेप्टन्स पुन्हा प्रपोजरनी ऍक्सेप्ट करणं आवश्यक आहे. आणि म्हणून करता हे जे काही प्रपोजल आहे, हे जे ऍक्सेप्टन्स आहे, हा जो काही चॅप्टर 1 आहे, यामध्ये आपल्याला डेप्थमध्ये नॉलेज पाहिजे. त्याच्या बाबतीतला जो काही स्टडी आहे, त्याच्या बाबतीतले जे काही इंटरप्रिटेशन्स आहेत, याचा अभ्यास होणं जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून आता माझ्यासमोर ज्या वेळेला हे सगळं कम्युनिकेशन येईल त्यावेळेला संपूर्ण केस ही प्रपोजल ऍक्सेप्टन्सवरच अवलंबून राहील. त्यानंतर मग येतील की रिटर्न कॉन्ट्रॅक्ट नाही. मग रिटर्न कॉन्ट्रॅक्टमध्ये परत आता ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 प्रकार आहेत. त्यांचं ओरल कम्युनिकेशन, त्यांनी 21 मिनिटाचं एक कम्युनिकेशन रेकॉर्ड करून ठेवलंय. सो मग ओरल कॉन्ट्रॅक्टकडे जायचं का? मग ओरल कॉन्ट्रॅक्ट जर असेल तर ओरल कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स कंडिशन्स काय, की काय असायला पाहिजे, ओरल कॉन्ट्रॅक्ट हा कधी साबित होऊ शकेल. आणि म्हणून करता हे जे कम्युनिकेशन आहे, तर या कम्युनिकेशनमध्ये त्यांच्या स्वतःच्या एकमेकांशी बोलण्या व्यतिरिक्त काही हे मेसेजेस दिले घेतले गेले आहेत. सो कम्युनिकेशन कम्पेअर्ड विथ दी मेसेजेस एक्सचेंज. आणि म्हणून एक जनरल गोष्ट आपल्याला, आपण तर लॉ फॅकल्टीचे लोक आहोत, परंतु जनरल ज्या वेळेला आपल्याकडे नॉन लिगल लोक येतील, क्लायंट्स असतील किंवा आपल्या संबंधित लोक असतील, तर एक बेसिकली मला असं म्हणजे या लेक्चरद्वारे खरोखरच संदेश असा द्यावासा वाटतोय की निदान ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचं कुठलं ट्रान्झॅक्शन करत असता तर त्यावेळेला तुमच्या व्हॉट्सअप मेसेजवर भयंकर फास्ट तुम्ही मेसेजेस देऊ शकताय आणि आपल्याला एक प्रकारचं ते व्यसन लागलंय की आलं लगेच रिप्लाय मेसेज का त्याला आपण रिप्लाय करतो आहोत. पण कुठेतरी ज्या वेळेला एखाद्या ट्रान्झॅक्शनचा पार्ट असतो, एखादा बिझनेस कम्युनिकेशन असतं किंवा एखादं प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन असतं किंवा एखादं डिस्प्यूट पर्टिक्युलरली असतं,
एक कुठेतरी कम्युनिकेशन केलेलं आहे की यू ओ अस दिस मच मनी, देन यू से की नाही नाही आम्ही 1 कोटी रुपये नाही, आम्ही फक्त 50 लाखच देणं लागतो. दॅट बिकम्स ॲक्सेप्टन्स. आणि म्हणून करता एक जनरल आपण लॉ फॅकल्टीचे लोक म्हणून आहोत, तर आपण एक हा प्रसार केला पाहिजे की ज्या वेळेला अशा गोष्टींच्या बाबतीतलं कम्युनिकेशन चालू असतं, तर त्यावेळेला तुमचं हे कम्युनिकेशन किंवा तुमचे मेसेजेस याच्यावर चांगल्यापैकी रिस्ट्रिक्शन यायला पाहिजे. म्हणजे आपण कुणाला कशा पद्धतीने मेसेज लिहा किंवा उत्तर लिहा हे प्रत्येकाला सांगू नाही शकत, पण याचं नॉलेज एक जनरल जर त्याला असेल तर त्या पद्धतीने ते कम्युनिकेशन थोडंसं रिस्ट्रिक्ट करता येतं, जेणेकरून त्याला या कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या प्रोव्हिजन्स लागू होऊन शेवटी ते त्या दोघांमध्ये एक ॲग्रीमेंट झालं आहे अशी गोष्ट होणार नाही. आणि म्हणून जो पहिला चॅप्टर आहे की प्रपोजल ॲक्सेप्टन्स आणि रिव्होकेशन, मग पुन्हा रिव्होकेशन की प्रपोजल झालं, ॲक्सेप्टन्स झालं आणि त्याप्रमाणे ते पुढे लोक चालले आहेत. पुढच्या कम्युनिकेशनमधनं काही नवीन अटी किंवा काही नवीन कंडिशन समोर येत आहेत, काही टर्म्स समोर येत आहेत आणि त्यावेळेला त्याच्यावर सायलेन्स ठेवायचा का, किंवा आपल्याला जर त्या ॲक्सेप्ट नसतील तर आपण त्याच्या बाबतीतलं डिनायल किंवा रिफ्युजल हे स्पष्टपणे म्हणणं आवश्यक आहे. आणि मग आता आपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन करून आपण एक डॉक्युमेंटरी प्रपोजल ॲक्सेप्टन्सवर येऊ की इंडस्ट्रीयल ट्रान्झॅक्शन आहे, काही प्रपोजल्स आहेत, काही ॲक्सेप्टन्स आहेत, त्यातल्या टर्म्स कंडिशन्स आहेत, तर त्याचं व्यवस्थित कम्युनिकेशन हे झालं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही थोडंसं प्रपोजल ॲक्सेप्टन्सच्या पुढे जाताय आणि पुढे कम्युनिकेशन सुरू होऊन त्याच्यात नवीन काही इश्यूज येत आहेत, तर त्यावेळेला त्याच्याशी व्यवस्थित डीलिंग झालं पाहिजे. त्या डीलिंगला जर आपल्याला ॲक्सेप्ट नसेल तर जो ॲक्सेप्टर आहे किंवा प्रपोजर आहे त्यांनी स्पष्टपणे आपल्याला ज्या वेळेला कळलंय की हे होत नाहीये तर त्याच्या बाबतीत डिनायल हे स्पष्टपणे कळवलं पाहिजे, विच इज कॉल्ड ॲज रिव्होकेशन. So when there is a proposal and there is a acceptance, still there is a chance of revocation, that such and such communication has been made, but there is some discrepancy in the proposal and acceptance, and therefore I don't want to go ahead. पुन्हा मला आमच्या प्रॉपर्टीच्या व्यवहारातलं जो आत्ताच झाल्यामुळे पुन्हा पुन्हा समोर येतोय की जर या व्हॉट्सॲप कम्युनिकेशनवर काही जर ह्या प्रॉपर्टीच्या मालकाला अटी मान्य नसतील तर त्यांनी त्यावेळेला स्पष्टपणे त्याचं रिव्होकेशन हे कम्युनिकेट झालं पाहिजे. आणि म्हणून जर आपण चॅप्टर 1 पुरता जर आत्ता विचार केला तर चॅप्टर 1 प्रमाणे प्रपोजल पाहिजे, ॲक्सेप्टन्स पाहिजे, कंडिशनल प्रपोजल, कंडिशनल ॲक्सेप्टन्स, त्याच्यातलं कम्युनिकेशनमधली क्लॅरिटी आणि पुढच्या स्टेजला जाऊन हे प्रपोजल ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर जर कुठे डिस्कम्फर्ट असेल तर त्या बाबतीमध्ये रिव्होकेशन इज मस्ट. त्या रिव्होकेशनच्या बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे, क्लिअरली कॉन्ट्रॅक्ट आपण ॲग्रीमेंट रिव्होक करतो आहे असं पद्धतीचं कम्युनिकेशन झालं पाहिजे. आता हे झालं थोडंसं निगेटिव्ह पार्ट ऑफ इट. लेट अस गो पॉझिटिव्हली दॅट देर इज अ प्रपोजल अँड देर इज ॲक्सेप्टन्स. आणि मग त्या प्रपोजल ॲक्सेप्टन्सच्या बाबतीमध्ये दोघांकडनंही कम्युनिकेशन पॉझिटिव्ह झालेलं आहे की ज्या पद्धतीचं प्रपोजल आहे तसंच ते ॲक्सेप्ट केलं आहे. कदाचित ॲक्सेप्टन्समध्ये असलेल्या कंडिशन्स प्रपोजलनी मान्य केलेल्या आहे आणि मग कायद्याच्या भाषेत आपण त्याला म्हणतो की दिस इज ॲग्रीमेंट. कॉलेजच्या दिवसांपासनं मला स्वतःला एक डिफिकल्ट सब्जेक्ट गेलेला आहे की असं सांगितलं जायचं की ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट बट ऑल ॲग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट. तर मग आपला दुसरा चॅप्टर येतो की मग काय की सगळेच ॲग्रीमेंट हे जर आता प्रपोजल झालं, ॲक्सेप्टन्स झालं, मग आता त्याचं ॲग्रीमेंट झालं, मग आता ते ॲग्रीमेंट जे आहे त्या ॲग्रीमेंटचा कन्व्हर्जन हे कॉन्ट्रॅक्टमध्ये व्हायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट इज दी कन्क्लुडेड टर्म्स बिटवीन द पार्टीज. आणि म्हणून तुम्ही पण आता ऐकलं असेल बऱ्याचदा की कन्क्लुडेड कॉन्ट्रॅक्ट. तर हा कॉन्ट्रॅक्ट कन्क्लुडेड कॉन्ट्रॅक्ट नव्हता, हा प्रिलिमिनरी स्टेजमध्ये होता
आणि म्हणून मग पुन्हा सेकंड चॅप्टरकडे जाताना आपल्याला ॲग्रीमेंट, त्या ॲग्रीमेंटमधल्या नेसेसिटीज, का त्या नेसेसिटीजचं कंप्लायन्स होतोय की नाही, आणि मग त्या ॲग्रीमेंटचं कॉन्ट्रॅक्टमध्ये रूपांतर होतंय की नाही हे असेल. आता मला असं वाटतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की पुस्तक उघडून आपण कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट शिकायला लागूयात का, परत जे काही कॉलेजला असताना किंवा आपण जे काही वाचलं आहे त्याच्यातलं तरतुदींचा अभ्यास करूयात का, तर ते तसं नाही आहे. आता आपण त्याचा थोडासा प्रॅक्टिकल दृष्टीने विचार करू की व्हेन ॲग्रीमेंट विल बिकम कॉन्ट्रॅक्ट. तर जसं आता आपल्याला माहिती आहे की त्याला काही टर्म्स कंडिशन्स आहेत. कुठली ॲग्रीमेंट आहे, दोघांचं मॅचिंग ऑफ माइंड झालेलं आहे, परंतु ह्या मॅचिंग ऑफ माइंडमध्ये कायदा असं सांगतो की या मॅचिंग ऑफ माइंडमध्ये सुद्धा काही गोष्टी आवश्यक आहेत. कुठली गोष्ट? पहिलं, फ्री कन्सेंट. जो पद्धतीने प्रपोजर आणि ॲक्सेप्टर जो आहे, तर या दोघांनी कम्युनिकेट केलेलं आहे आणि त्या व्यवहाराला किंवा त्या ट्रान्झॅक्शनला एकमेकांची संमती दिली आहे, तर त्याचं जो गृहीत धरलेली गोष्ट आहे की ह्या दोघांनी दिलेल्या ह्या व्यवहाराला कन्सेंट आहे, ही फ्री कन्सेंट आहे. एक व्यवहारामध्ये खूप गोष्टी पुढे चालल्या आणि तो ओपन प्लॉटचा ट्रान्झॅक्शन होता आणि त्याच्यामध्ये रेट डिस्कस झाला. आता जो बोलणारा आहे तो स्क्वेअर मीटरनी बोलत होता, जो ॲक्सेप्टर आहे तो स्क्वेअर फीटमध्ये डिस्कस, त्याच्या मनात ते होतं, मॅचिंग ऑफ माइंड. सो कन्सेन्सस ऑफ बोथ द पार्टीज हॅज टू बी देअर, तरच आपण असं म्हणू शकू का हा फ्री कन्सेंट आहे. तर असा जो आहे की स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर फीट मधला फरक, तर त्यांचं मॅचिंग ऑफ माइंडच नाहीये, देअर इज सम मिसअंडरस्टँडिंग. आणि मग पुढे असं रिव्हील झालं की रेट तर मी तुम्हाला स्क्वेअर फूटचा सांगितला होता, मग त्यांनी सांगितलं की मला तो स्क्वेअर मीटरचा आपलं आधी बोलणं झालं होतं. आणि मग अशा वेळेला अशा ॲग्रीमेंटला फ्री कन्सेंट आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून करता जो काही कन्सेंट आहे, तर हा फ्री कन्सेंट आहे. खूप म्हणजे इथे आपण प्रत्येक फ्री कन्सेंटचं इंटरप्रिटेशन किंवा पॉसिबिलिटी आत्ता चर्चा करू शकत नाही 1 तासाच्या लेक्चरमध्ये. परंतु म्हणून करता ज्या वेळेला तुमच्याकडे पार्टीज येत आहेत, तुम्ही एखादा ट्रान्झॅक्शन डील करता आहात, तर त्यावेळेला त्या कन्सेंटवर व्यवस्थित आपल्या क्लायंटच्या बाजूनी आपला अभ्यास झालेला असला पाहिजे की जेणेकरून आपल्याला जे कन्सेंट दोघं जण एकमेकांना देत होते, ही फ्री कन्सेंट होती. देअर वॉज नो बेसिकली सम मिसअंडरस्टँडिंग, देअर इज नो सम मिसकम्युनिकेशन, दॅट हॅज टू बी असर्टन. आणि म्हणून जी ॲग्रीमेंट हा फायनल कन्क्लुडेड कॉन्ट्रॅक्टमध्ये कन्व्हर्ट व्हायला पहिली कंडिशन जी आहे ती फ्री कन्सेंटची आहे. आणि म्हणून कम्युनिकेशनमध्ये पुन्हा एकदा येतं आहे की क्लॅरिटी हवी की जेणेकरून कन्सेन्सस ऑफ माइंड्स, दोघांचे विचार एकच आहेत याची खात्री झाली पाहिजे. आणि मग पहिली टर्म त्या कॉन्ट्रॅक्टची कंप्लीट होईल की फ्री कन्सेंट दोन्ही पार्टीचा आहे. आता थोडंसं चॅप्टर 2 मध्ये आपण पुढे जाऊ की पार्टीज कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. मग आता आपल्याला हे माहिती आहे की हु इज दी पार्टी हु इज कॉम्पिटंट टू एंटर इन टू ए कॉन्ट्रॅक्ट. मग अगदी 2 चांगली उदाहरणं म्हणजे एज ऑफ मेजॉरिटी, की 18 वर्षाचा खालचा माणूस हा कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. मग परत आपल्याला त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत की त्याला जर काही नेसेसिटीचा सप्लाय झालेला असेल तो मायनॉर असताना, आणि त्या बाबतीमध्ये जर त्यांनी काही कम्युनिकेशन केलं असेल तर ते एक्सेप्शनल केसेसमध्ये ॲक्सेप्ट होईल. पुन्हा आपलं कॉम्पिटन्सी इन कॉन्ट्रॅक्टमध्ये दुसरं एक प्रॉमिनंट जी कंडिशन आहे ती म्हणजे साऊंड माइंड, दॅट देर इज नो अनसाउंडनेस ऑफ माइंड. आता या अनसाउंडनेस ऑफ माइंडमध्ये पण जसं हे आहे की अनसाउंड माइंड म्हणजे सर्टिफाईड अनसाउंड माइंड बाय दी मेडिकल फॅकल्टी, का हा माणूस अनसाउंड माइंडचा नाही आहे, इन्सेन आहे, इडियट आहे, काही आहे, त्याचं माइंड अनसाउंड आहे, हे आहे. परंतु मग परत जाऊन असेही काही हे आहेत की सिच्युएशन काय आहे, डिस्ट्रेस सिच्युएशन आहे का, त्या डिस्ट्रेस सिच्युएशनमध्ये
त्या माणसाचं माइंड साऊंड होतं का, की डिस्ट्रेस सिच्युएशन असताना त्यांनी लिहून दिलंय की हो ही गोष्ट मी करायला तयार आहे, तर तो तुमच्या माझ्यासारखा असलेला प्रायमाफेसी साऊंड माउंड असलेला माणूस त्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमधले साऊंडनेस ऑफ माइंड आहे की नाही, हा परत एक वेगळा प्रश्न असतो. आणि म्हणून जसं मेजर एज आवश्यक आहे, तसंच साऊंडनेस ऑफ माइंड हे आहे. आणि नुसतं जसं प्रॉमिनंटली सांगितलं की तो अनसाऊंड माइंडचा आहे इतका आवश्यक नाहीये, तर त्या सिच्युएशनमध्ये त्या ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये त्याच्या माइंडची जी परिस्थिती होती ती व्यवस्थित साऊंड होती की नाही, हे पुढे इंटरप्रिटेशन मधनं येणार आहे किंवा फॅक्ट्स मधनं पुढे येणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेला परफेक्टली साऊंड माइंड्स मध्ये प्रपोजल आणि ऍक्सेप्टन्स हे कम्युनिकेशन होतं आणि ते मेजर लोकांमध्ये असतं, ते 2 लोकांमध्ये असतं, त्यावेळेला त्या ॲग्रीमेंटची दुसरी कंडिशन दॅट बोथ द पार्टीज हॅव एंटर्ड इन टू कॉन्ट्रॅक्ट विथ साऊंड माइंड हे फुलफिल होतं. मग आता चॅप्टर 2 मधली पुढची कंडिशन लॉफुल कन्सिडरेशन. आता आपण वाइडेबल किंवा वाईड कॉन्ट्रॅक्टकडे येऊ, बट देन ॲज फार ॲज ॲग्रीमेंट टू बिकम अ कॉन्ट्रॅक्ट अशी एक कंडिशन आहे की ही कंडिशन तुमची लॉफुल कंडिशन पाहिजे, की लाईक आपल्याला मला असं एक कॉलेजचं उदाहरण आठवतं कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट मधलं, की तुम्ही जर माझ्या मुलीशी लग्न केलं तर अमुक अमुक हा कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला देईन. तर ही जी काही कन्सिडरेशनची पद्धत आहे, तर ती कन्सिडरेशन हे आपण असं म्हणू शकू की इलिगल कन्सिडरेशन आहे. आणि म्हणून कन्सिडरेशन जे तुम्ही देणार आहात किंवा घेणार आहात, तर हे सुद्धा तुम्हाला परफेक्ट लिगल फ्रेमवर्कमध्ये बसणारच कन्सिडरेशन असलं पाहिजे. ह्या कन्सिडरेशनला लॉफुल कन्सिडरेशनचं बॅकग्राऊंड नक्कीच असायला पाहिजे. कुठलं तरी कन्सिडरेशन जे ऑलरेडी इलिगल आहे, की माझ्याकडे स्मगल्ड गोल्ड येतं आहे, ते गोल्ड आल्यानंतर ते तुम्हाला देईन आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला दागिने द्यायचे आहेत. सो बेसिक कन्सिडरेशन इटसेल्फ इज प्रोहिबिटेड बाय लॉ. आणि म्हणून जो कन्सिडरेशनचा प्रकार आहे, तर हा प्रकार सुद्धा लॉफुल पाहिजे. कन्सिडरेशन जे दिलं घेतलं जातं आहे, जसं आपण बघितलं की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये एखाद्या मिगर व्हॅल्यूला एखाद्या मोठ्या व्हॅल्युएबल प्रॉपर्टीचं ट्रान्झॅक्शन होतंय, तर मग त्या मिगर व्हॅल्यूचं जे ट्रान्झॅक्शन असेल तर ते व्हायडेबल असतं. आणि मग कॉन्ट्रॅक्टच्या मध्ये जर आपल्याला ते बघायचं असेल कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या दृष्टीने, तर त्याला आपण लॉफुल कन्सिडरेशन म्हणणार नाही. कारण एका मोठ्या कन्सिडरेशन म्हणजे व्हॅल्युएशनच्या अगेन्स्ट तुम्ही एखादं मिगर प्रपोजल दिलं आहे आणि ते ॲक्सेप्ट झालं आहे, तर ते ज्या वेळेला कुठेतरी चॅलेंज होईल, तर त्यावेळेला त्याला लॉफुल कन्सिडरेशन म्हणता येणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेला आपण कॉन्ट्रॅक्ट्स करतोय आणि किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टचं मॅटर आपण हँडल करतो आहे, तर त्यावेळेला तिसरा जो पार्ट आहे कन्सिडरेशनचा, तर ते कन्सिडरेशन हे लॉफुल आहे याचा आपण अभ्यास करणे आणि त्या पद्धतीने पुढे जाणे टू बिकम अ कॉन्ट्रॅक्ट हे आवश्यक आहे. आय विल गो टू दी फर्दर, की पुन्हा व्हॅलिड ॲग्रीमेंट मधला पुढचा एक पॉईंट आहे की लॉफुल ऑब्जेक्ट. लॉफुल कन्सिडरेशन जसं पाहिजे तसं तुमचा असणारा कॉन्ट्रॅक्ट हा लॉफुल ऑब्जेक्ट करता सुद्धा हवा आहे. इट मस्ट बी रादर टू बी लॉफुल फॉर द लॉफुल ऑब्जेक्ट. आणि त्याचं सगळ्यात कन्व्हिनियंट उदाहरण जसं हे आहे की आपण मिळून गुड्स स्मगल करायचे आहेत आणि मग ते स्मगलिंगच्या ह्याच्यामध्ये आपण आपापले पार्ट वाटून घेतले आहेत, की मी तुम्हाला इथपर्यंत मनी प्रोव्हाइड करणार आहे आणि स्मगल गुड्स तुम्ही दुसरीकडनं प्रोक्युअर करणं
हे तुमचं काम आहे. अशा प्रकारचं आपण कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि मग हे गुड्स तुमच्या कडे आल्यानंतर त्याच्यामधलं डिस्ट्रीब्युशन कसं होईल याच्या बाबतीतलं कॉन्ट्रॅक्ट. तर आता स्मगलिंग इटसेल्फ इज प्रोहिबिटेड बाय लॉ. आणि म्हणून ज्या वेळेला भारतातल्या कुठल्याही कायद्याने एखादा विषय हा बेकायदेशीर ठरवला आहे, तर तो बेकायदेशीर असलेला जर विषय हा तुमच्या कॉन्ट्रॅक्टचा असेल तर दॅट ऑब्जेक्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट हे इलिगल किंवा अनलॉफुल आहे असं कन्व्हिनियंटली म्हणता येईल. आणि म्हणून ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट आपण करतो आहे किंवा कॉन्ट्रॅक्टची पडताळणी करतो आहे त्यावेळेला फॉर व्हॉट ऑब्जेक्ट दी कॉन्ट्रॅक्ट वॉज मेड. माझ्याकडे एक अशी एक केस आली होती की एका मॅटरमध्ये इंजंक्शन होतं, इंटरिम इंजंक्शन not to transfer the property against the defendant. And defendant then entered into the contract की हे इंजंक्शन मी व्हेकेट करून घेईन आणि मग तुम्हाला प्रॉपर्टी विकेन. ज्या प्रॉपर्टीवर ऑलरेडी इंजंक्शन आहे, ज्या विच हॅज बीन प्रोहिबिटेड बाय अ कॉम्पिटंट कोर्ट, कॅन दॅट बी दी सब्जेक्ट ऑफ एनी कॉन्ट्रॅक्ट. मग ह्याचं जे ऑब्जेक्ट आहे हे लॉफुल होईल का? तर मग त्याच्यावर स्टडी केल्यानंतर असं झालं की टू फाईट आउट दी इंजंक्शन ऑर्डर ग्रांटेड अगेन्स्ट यू इज लॉफुल. आणि म्हणून अशा प्रकारचा जो कॉन्ट्रॅक्टचा जो ऑब्जेक्ट आहे हा अनलॉफुल होणार नाही. आणि म्हणून पुन्हा जसं मी सांगितलं की आपण इथे प्रत्येक पॉसिबिलिटी इथे डिस्कस करू शकत नाही किंवा त्याच्यावरची काही केस लॉ इथे डेप्थमध्ये डिस्कस करू शकत नाही. परंतु याचं इंटरप्रिटेशन ज्या वेळेला जो ऑब्जेक्ट एखादा डाऊटफुल आहे तर त्या डाऊटफुल ऑब्जेक्टचा डेप्थमध्ये स्टडी व्हायला पाहिजे की कॅन इट बी सेड ॲज दी लॉफुल ऑब्जेक्ट टू एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट. आणि अजून एक उदाहरण मला असं आठवतंय की फ्रॉड कुठेतरी एक करायचं आहे, बँकिंग फ्रॉड किंवा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड किंवा तुमचे हल्ली ट्रेडिंगचं असतं याच्यामधला फ्रॉड. आणि या फ्रॉडमध्ये तुम्ही त्याला एक कुठेतरी लिगल स्वरूप तुमच्या दोघांमध्ये देण्याचा प्रयत्न करता, पण बेसिक ऑब्जेक्ट इटसेल्फ इज इलिगल, इज अनलॉफुल. अँड देअरफॉर अशा पद्धतीने जर कुठे ते ऑब्जेक्ट असेल जे अनलॉफुल आहे तर दॅट कॉन्ट्रॅक्ट इटसेल्फ विल बिकम इलिगल अँड दॅट विल नॉट फॉर्म दी व्हॅलिड ॲग्रीमेंट. सो अशा पद्धतीचं आहे. मग आता एक शेवटचा प्रकार राहिला आहे की अशा प्रकारचे ॲग्रीमेंट जे कायद्यानेच प्रोहिबिट केलेत, की कायदा असं सांगतो की बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिटेड, देर इज अ स्पेसिफिक लॉ अँड स्टील यू कॉन्ट्रॅक्ट इन रिस्पेक्ट ऑफ creating a Benami property and then transact it. But Benami transaction has itself been prohibited by law. आणि म्हणून ज्या वेळेला कायद्याने असा एखादा ऑब्जेक्ट आहे जे ऑलरेडी इलिगल डिक्लेअर केला आहे तर त्यावेळेला अशा गोष्टींच्यासाठी ॲग्रीमेंट होऊ शकत नाही किंवा केलं तर त्याचा व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे एक सिंपल एखाद्या इंडस्ट्रियलिस्टने एखादं इंडस्ट्रियल गुड्स विकायचं ठरवलंय, जो कोणी सप्लायर आहे तो त्यांनी सप्लाय करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचं कन्सिडरेशन ठरवलंय. अशा प्लेन केसेस येत नाहीत आपल्याकडे. बऱ्याच वेळेला या केसेस अशा पद्धतीने येतात की त्या प्रत्येकाच्या फॅक्ट्स वेगवेगळ्या असतात. आणि म्हणून ज्या अशा बऱ्याच वेळेला असं होतं की त्या फॅक्ट्समधला त्या कॉन्ट्रॅक्टमधला जो ऑब्जेक्ट आहे तो त्या दोघांच्या दृष्टीने त्याच्यातलं एक्सपर्टाईज आणि या सगळ्या दृष्टीने तो त्यांच्यामध्ये झालेलं एक ॲग्रीमेंट असतं. परंतु इट इज फॉर अस टू लुक इन टू इट की ज्या पद्धतीकरता यांनी ॲग्रीमेंट करायचा प्रयत्न चालवला आहे
तर त्याच्यातलं जे ऑब्जेक्ट आहे हे ऑब्जेक्ट एक तर लिगल आहे का, अँड देन वेदर दॅट हॅज बीन प्रोहिबिटेड बाय सम लॉ. आणि म्हणून ती एक जी कंडिशन आहे की व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट व्हायला तुमचं जे काही सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट कुठल्या तरी कायद्याने एक्सप्रेसली बार केलेला नसावा. जसं आपण नेहमीची उदाहरणं घेतो किंवा फ्रॉड किंवा स्मगल गुड्स याच्या बाबतीतले जर समजा काय असतील तर दे आर ऑलरेडी बीन डिक्लेअर्ड इलिगल बाय सम लॉज अँड देअरफॉर they will not be a valid condition into the compliance of the agreement to become a valid contract. अशा आहेत. आता याच्यामध्ये मला असं वाटतं की अजून एक विषय डोकावतो मध्ये, आणि तो जो आहे की जसं आपण म्हणतोय की कुठल्या तरी कायद्यानेच प्रोहिबिट केलेला आहे आणि असं तुम्ही ॲग्रीमेंट करताय तर ते ॲग्रीमेंट व्हॅलिड नाही. ते व्हॅलिड नाही म्हणजे काय, तर ते व्हॉइड आहे. मग व्हॉइडच्या अगेन्स्ट परत अजून एक कन्सेप्ट येतोय, तो म्हणजे व्हॉइडेबल. सो त्याच्यातलं आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट दॅट देर इज अ मॅचिंग ऑफ माइंड बट देन समथिंग इज इलिगल. एक कॉन्ट्रॅक्ट करणारा मायनॉरच आहे, तो अनसाऊंडच आहे. आणि मग असं जर असेल तर मग तो व्हॅलिड होणार नाही. जी काही कन्सेंट आहे ती अंडर कोएर्शन आहे किंवा अनड्यू इन्फ्लुएन्स आहे किंवा फ्रॉड आहे किंवा देर इज अ मिसरिप्रेझेंटेशन आहे. आता बऱ्याच वेळेला एका माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं हे झालं की देर वॉज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई, not in respect of the exact employment but for some third purpose. आणि त्याच्यातल्या टर्म्स कंडिशन्स एकूण वाचल्यानंतर नॉर्मल माइंडला आपल्याला ते पटणार नाही, पण तरी सुद्धा एम्प्लॉयनी ते ॲग्री केले. नाऊ एम्प्लॉयर इज ट्राईंग टू एन्फोर्स दॅट कॉन्ट्रॅक्ट. तर अनड्यू इन्फ्लुएन्स, त्या दोघांमधलं रिलेशनशिपच असं आहे की तो एम्प्लॉई हा एम्प्लॉयरच्या इन्फ्लुएन्स खालीच असणार आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी चाकू लावून सही घेतली आहे किंवा पिस्तूल लावून सही घेतली आहे असा प्रकारचा इन्फ्लुएन्स आहे किंवा कोएर्शन आहे हे असण्याची गरज नाही. तर ते कोएर्शन किंवा अनड्यू इन्फ्लुएन्स, मिसरिप्रेझेंटेशन हा सुद्धा एक खूप मोठा म्हणजे आत्ताच्या ज्या आपल्या कॉन्ट्रॅक्ट्स किंवा ॲग्रीमेंट्स मधला एक फार मोठा विषय हा आहे की देर इज अ मिसरिप्रेझेंटेशन. जर तुम्ही ह्या पर्टिक्युलरली मी फायनान्शियल ऑफेन्सेसमध्ये बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की देर इज अ मिसरिप्रेझेंटेशन अँड देन कॉन्ट्रॅक्ट इज बिंग साईन. की माझ्याकडचे जर आपण फिजिकल केस बघितली तर माझ्याकडचे संपूर्ण शेअर्स मी तुम्हाला डील करायला देतो आहे. ते डीलिंग करून तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवून मला त्याच्यातला निम्मा द्यावा आणि माझे शेअर्स मात्र इंटॅक्ट राहतील. तर तिथे कुठेतरी शेअर्स देणारा जो आहे त्याला ही कल्पनाच नाहीये की माझे शेअर्स डील करायला मी समोरच्या माणसाला दिले आहेत, म्हणजे हे शेअर्स जर उद्या मार्केटमध्ये विकले गेले आणि त्याला एक्सपेक्टेड प्राइस आली नाही तर एक, माझे शेअर्स मला परत कधीच मिळणार नाहीयेत, आणि दोन, एक्सपेक्टेड प्रॉफिट जर त्यातनं झाला नाही तर मला जे काही इथे प्रॉमिस केलं जाते ते कंप्लायन्स होणार नाहीये. मिसरिप्रेझेंटेशन. आणि म्हणून जसं मी सांगितलं की आपल्याला खूप प्रॉमिनंट उदाहरणं मिळणार नाहीयेत. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टच्या फॅक्ट्स वेगवेगळे असणार आहे आणि त्याच्यातनं आपण ते मिसरिप्रेझेंटेशन चं इंटरप्रिटेशन बघायला पाहिजे आणि त्या पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट व्हाईल फॉर्मेशन ऑर व्हाईल डीलिंग विथ सच कॉन्ट्रॅक्ट ऑफ युअर क्लायंट्स किंवा एखाद्या केसमध्ये जे येतंय त्यावेळेला या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि म्हणून व्हाईड आणि व्हाईडेबल हे दोन प्रकार ठेवलेले आहेत की जर आपण जे म्हणतोय का फ्री कन्सेंट,
तर दॅट कन्सेंट याला कुठेतरी त्या गोष्टींचा एखादा आपण काय म्हणू की शॉर्टकमिंग असेल, एखादा डाग असेल, तर ज्या माणसाच्या बाबतीमध्ये हे मिसरिप्रेझेंटेशन झाले, अंड्यू इन्फ्लुएन्स झालेला आहे, मिसरिप्रेझेंटेशन झालेलं आहे, कोएरेशन झालेलं आहे, तर त्याला त्याच्या एकट्याच्या वतीने तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करता येईल, विच इज कॉल्ड ॲज व्हायडेबल कॉन्ट्रॅक्ट. सो व्हाईल ऑन द सब्जेक्ट ऑफ व्हाईड अँड व्हायडेबल कॉन्ट्रॅक्ट, परत एकदा सांगतो की व्हाईड कॉन्ट्रॅक्ट्स आर व्हाईड डिक्लेअर्ड बाय लॉ अँड देअरफॉर मॅचिंग ऑफ माइंड किंवा काय हे आहे, दोघांनी अगदी स्टॅम्प पेपरवर आणून सह्या केल्या तरी तो इलिगलच आहे. व्हायडेबल इज वन साइडेड, की त्या माणसाला कुठेतरी काहीतरी मिसरिप्रेझेंटेशन किंवा कुठली तरी गोष्ट झालेली आहे आणि म्हणून तो कॉन्ट्रॅक्ट केला आहे, देन दॅट बिकम्स व्हायडेबल ऑन द पार्ट ऑफ दॅट पर्सन हू इज अंडर मिस्टेक ऑर मिसरिप्रेझेंटेशन ऑर कोएरेशन. आणि म्हणून करता ज्या वेळेला आपल्याला कॉन्ट्रॅक्ट रिवोक करायचं आहे, तर त्यावेळेला या बाबतीतलं स्पेसिफिक प्लीडिंग, तुम्ही समजा नोटीसनी टर्मिनेट करत आहात, तुम्ही रिटर्न स्टेटमेंट देत आहात, तुम्ही सूट फाईल करत आहात, तर त्या बाबतीमध्ये जे काही कोएरेशन आहे, जे काही मिसरिप्रेझेंटेशन आहे, जे काही अंड्यू इन्फ्लुएन्स आहे, त्याच्या बाबतीतलं स्पेसिफिक प्लीडिंग पाहिजे आणि त्या प्लीडिंगप्रमाणेच मग आपल्याला पुढे जाऊन ते कॉन्ट्रॅक्ट रिवोक करता येईल. आता या व्हायडेबल कॉन्ट्रॅक्टमध्ये जसं आपल्याला फ्री कन्सेंटमध्ये मी तुम्हाला 4-5 प्रकार सांगितले, त्यात एक अजून मोठा एक गमतीशीर प्रकार आहे, तो म्हणजे मिस्टेक. जसं स्क्वेअर फूट आणि स्क्वेअर मीटरमध्ये मिस्टेक होती, तसंच मिस्टेकचा एक पार्ट आहे की ज्या मिस्टेक जर असेल तर दॅट इज नॉट अ फ्री कन्सेंट. मग परत मिस्टेकमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत जे आपल्याला माहिती असतील, की मिस्टेक ऑफ लॉ अँड मिस्टेक ऑफ फॅक्ट. लीगल मॅक्झिम सेज दॅट मिस्टेक ऑफ फॅक्ट इज एक्सक्युसेबल, मिस्टेक ऑफ लॉ इज नॉट एक्सक्युसेबल. आणि त्यामुळे फॅक्ट्सच्या बाबतीमध्ये जर कुठेतरी मिस्टेक झाली असेल तर दॅट बिकम्स व्हायडेबल कॉन्ट्रॅक्ट. बट व्हेन देर इज अ मिस्टेक ऑफ लॉ, देन दॅट इज अ वाईड कॉन्ट्रॅक्ट. आणि म्हणून मिस्टेकचं इंटरप्रिटेशन कसं आहे हे त्यामध्ये बघणं आवश्यक आहे, की सगळ्या कंडिशन्सचा कंप्लायन्स झाला आहे की नाही, आणि मग तिथे मिस्टेकचं आपल्याला इंटरप्रिटेशन करणं आवश्यक आहे. आता परत एकदा रिपीट करतो की फ्री कन्सेंट, लॉफुल कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट, त्यानंतर दी transaction which is proposed is not prohibited by some law, and then lastly that the subject contract is not prohibited by any law in India. आणि मग आपल्याला शेवटी तिथे असं येतंय की एवढ्या सगळ्याचा जर कंप्लायन्स ॲग्रीमेंटमध्ये जर झालेला असेल तर मग दॅट ॲग्रीमेंट विल बिकम कॉन्ट्रॅक्ट. आणि म्हणून असं म्हटलं गेलंय की एकदा कॉन्ट्रॅक्ट फायनलाइज झाला की ॲग्रीमेंटच्या सगळ्या टर्म्स कंप्लीट झाल्या आहेत, म्हणूनच तो कॉन्ट्रॅक्ट झालाय. अँड देअरफॉर वी कन्क्लूड दॅट ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट, बट ऑल ॲग्रीमेंट्स दो एंटेड आर नॉट कॉन्ट्रॅक्ट्स बिकॉज दे आर सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स. आणि म्हणून जर दुसरा चॅप्टर आहे तर त्याचं इंटरप्रिटेशन हे अशा पद्धतीने आहे की ॲग्रीमेंटच्या सगळ्या कंडिशन्स या फुलफिल झालेल्या असल्या पाहिजेत आणि मगच त्याचा व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होईल. सो दिस इज ॲज फार ॲज पार्ट 2 इज कन्सर्न. आय थिंक आता तुमच्या या पद्धतीमध्ये कुठे क्वेरीज वगैरे रेज करायचं किंवा काय आहे मला माहीत नाही, परंतु मला असं वाटतं की उद्याच्या लेक्चरच्या नंतर विथ दी परमिशन तुम्ही ते कन्फर्म करा की काही क्वेरीज आहेत आणि मग क्वेश्चन आन्सर त्याच्यावर ठरवायचं का. सो या गोष्टींमध्ये मागे जाऊन आपण पहिल्या 2 चॅप्टरच्या बद्दल बोललो. आय विल टर्न टू दी नेक्स्ट चॅप्टर विच इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर अंडर कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट,
विच इज अ कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. आता बहुतेक वेळेला कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट हे आत्ताच्या मॉडर्न टेक्निक्स आणि बिझनेसेस याच्यामध्ये आता हे कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टला खूप महत्त्व आलं आहे. कदाचित मला असं वाटतं की कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आला असेल त्यावेळेला ह्या कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टला कदाचित तितकं महत्त्व नव्हतं, पण जसे आपल्याकडे आता डेव्हलपमेंट सगळ्या झालेल्या आहेत त्याच्याने या कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टला महत्त्व आलं आहे. आणि मग सिम्पल की जसं आपल्याला कायद्याने सांगितलं आहे की हॅपनिंग ऑफ अ सर्टन फ्युचर थिंग इज अ कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. भविष्यात एखादी निश्चित घडणारी कायदेशीर गोष्टीच्या बद्दलचा कॉन्ट्रॅक्ट असेल तर तो कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. जसं मगाच्या उदाहरणातलं माझ्या अगेन्स्ट इंजंक्शन आहे कोर्टाचं, ते इंजंक्शन मी फाईट आऊट करतोय. जर ते इंजंक्शन व्हेकेट झालं तर ते व्हेकेट झाल्यानंतर मी माझी प्रॉपर्टी तुम्हाला विकेल. कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट हॅपनिंग ऑफ सर्टन फ्युचर इव्हेंट, की त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका स्टेजला तिथे सर्टन्टी आहे की येस पर्सन इज entitled to fight out that injunction, and if his fight becomes fruitful and the injunction finally is vacated, then it will become the contingent term, and then that contingent contract can be entered into. सगळ्यात सोपं उदाहरण आपल्याला माहिती आहे इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट्स. जसं आपण म्हणतोय मेडिक्लेम्स किंवा जनरल बाकीचे इन्शुरन्स आहेत, हॅपनिंग ऑफ अ फ्युचर थिंग. जर डेथ झाली तर इन्शुरन्सचे एवढे पैसे मिळतील. जर जसं लाईफ इन्शुरन्स की तुमची इतक्या काळात तुमची डेथ झाली, हॅपनिंग ऑफ सर्टन फ्युचर इव्हेंट, तर त्या बाबतीत इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देईल टिपिकल कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट इन्शुरन्सचे. तर तशी गोष्ट आहे. मग आता त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण ही डेफिनेशन बघितली आहे तर परत एक हे आहे की सर्टन्टी, की happening of some uncertain thing will not legalize the contingent contract. म्हणून जी फ्युचर गोष्ट आहे तिला सर्टन्टी पाहिजे. एक माणूस आहे तो मरणारच आहे आज नाही उद्या, फक्त जर प्रायर डेथ झाला तर मात्र इन्शुरन्स कंपनी पैसे देईल. सो लिगल व्हॅलिड सर्टन्टी पाहिजे. ॲक्सिडेंट क्लेम की जर कुठेतरी झालं की देअर इज अ पॉसिबिलिटी, देअर इज अ सर्टन्टी. सो कुठलीही इम्पॉसिबल गोष्ट जर असेल तर ती कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टमध्ये येणार नाही. आणि म्हणून म्हणजे जसं मला अजूनही आठवतं की कॉलेजमध्ये असतानाची आपली उदाहरणं की श्रीलंकेमधनं एक शिप निघालेला आहे, त्या शिपमध्ये असे गुड्स आहेत, ते शिप वादळात सापडलं आहे. इफ इट रिचेस टू दी बॉम्बे कोस्ट सेफली, त्याच्यामध्ये असलेले माझे बुक जे गुड्स आहेत ते मी तुम्हाला या भावाने विकेल. देअर इज अ सर्टन्टी की कदाचित ते येईलही शिप सुखरूप, आणि जर ते आलं तर मग त्याच्यामध्ये असलेले माझे गुड्स जे येतील ते मी तुम्हाला या रेटनी तिथे विकेन. तर देअर इज अ सर्टन्टी. आणि म्हणून कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट हा सुद्धा आजच्या काळातला खूप महत्त्वाचा भाग आहे. जसं आपण हे आहे की कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टमध्ये बऱ्याच वेळेला, तर मी कन्झ्युमर केसेसमध्ये पण बऱ्याच वेळेला बघितलं की इन्शुरन्स कंपनी दे रिफ्यूज सम सर्टन क्लेम्स, आणि त्या क्लेम्सच्या रिफ्युजलला त्यांच्या सगळ्या टर्म्स कंडिशन्स असतात. तर त्यावेळेला ही जी सर्टन्टी आहे त्या सर्टन्टीशी त्या टर्म्स कंडिशन्स ह्या कम्पेअर केल्या पाहिजे, आणि मग तुम्हाला तिथे तुमचं प्रेझेंटेशन द्यायला लागेल की हा सर्टन कॉन्ट्रॅक्ट होता, ह्या सर्टन कॉन्ट्रॅक्टमधली जी मेजर टर्म होती ती अशी आहे, आणि त्यामुळे जर एखादी अँसिलरी टर्म असेल, जसं आपण बघतोय की स्टँडर्ड फॉर्मॅट कॉन्ट्रॅक्ट असतात रनिंग इन टू अबाउट 3, 4 or 10 पेजेस, देन त्याला स्टँडर्ड फॉर्मॅट आणि तशा पद्धतीचं जर तो कॉन्ट्रॅक्ट असेल तर मग किंवा अशी टर्म असेल विच गोज अगेन्स्ट द मेन ऑब्जेक्ट, तर दॅट टर्म विल बिकम इनव्हॅलिड, बट द कॉन्ट्रॅक्ट बिंग अ कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट विल बी व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. आता कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट मधले एक अँसिलरी गोष्ट की
कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीतले मी असं बघितलं की दोन गोष्टी असतात की कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट बऱ्याच वेळेला फिक्स्ड टाइम्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो. श्रीलंकेवरनं येणारं शिप हे पुढच्या 1 महिन्यात परत आलं तर त्याच्यातलं जे काय आहे त्याच्या बाबतीतलं ट्रान्झॅक्शन. अँड व्हेन देर इज अ फिक्स टाइम then contingent contract is tied to the agreement between the parties by time की हे टाइम पिरियडनी तुम्ही बांधलेले गेला आहात आणि त्यामुळे त्या कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टचं वैशिष्ट्य काय राहील की दी टाइम विच हॅज बीन फिक्स्ड. त्यामुळे कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट आहे तो व्हॅलिड आहे पण त्याला टाइमची मुभा आहे. म्हणूनच जसं इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट की तुमचा इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट आहे अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आहे विच इज व्हॅलिड अप टू द एज ऑफ 70. त्याच्या पुढे जर असला तर तुमचा मेडिक्लेम जर असेल तर तो आम्हाला देता येणार नाही. सो टाइम इज फिक्स्ड अँड देअरफॉर व्हेन टाइम इज फिक्स्ड इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. आणि म्हणून कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टची आपण डील करताना टाईमच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही साईडने असाल तर जर टाइम फिक्स केलेला असेल तर त्या टाइमचं इंटरप्रिटेशन हे महत्त्वाचं राहणार आहे त्या कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टमध्ये. आणि दुसरं एक उदाहरण मला असं आठवतंय ते म्हणजे इम्पॉसिबिलिटी. म्हणजे एक तर इम्पॉसिबल गोष्टींवर जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केला असेल तर त्याला आपण कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट म्हणणारच नाही कारण त्याच्यात सर्टन्टी नाही. परंतु कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर अशी काही घटना घडती की तुमच्यातला कॉन्ट्रॅक्टच इम्पॉसिबल होतो, पुढे जाणंच इम्पॉसिबल होतं. परत कंटिन्युइंग विथ द सेम एक्झाम्पल की श्रीलंकेवरनं निघालेलं शिप जे आहे ते मध्ये वादळात सापडून बुडालेलं आहे. युअर कॉन्ट्रॅक्ट बिकम्स इम्पॉसिबल की आता ते जर शिप रिचच होऊ शकणार नाहीये. आणि त्यामुळे मला असं काही गोष्टींमध्ये कन्स्ट्रक्शनच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये ही इम्पॉसिबिलिटी. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इज ऑल्सो कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. सो कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये मला असं बऱ्याच वेळेला असं झालं आहे की तिथे अशा काही पुढे जाऊन घटना घडतात की त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्ट फुलफिल करणंच इम्पॉसिबल होऊन बसतं. अमुक एक प्रकारचं कन्स्ट्रक्शन ह्या कन्स्ट्रक्शनला आता माझ्याकडचं जे एक उदाहरण होतं तर त्याच्यामध्ये सगळे प्लॅन्स बिन सँक्शन झाले, त्याला प्रोजेक्ट बिल्डरला अप्रूव्ह झालं आणि ते प्रोजेक्टचं सगळं सुरू होऊन त्यांनी काही फ्लॅट होल्डर्सशी कॉन्ट्रॅक्ट्स पण केले. परंतु नंतर अशा गोष्टी झाल्या की एअरपोर्ट अथॉरिटीजनी त्यांच्या कुठल्या तरी नियमांमुळे त्या पद्धतीच्या तिथल्या कन्स्ट्रक्शनला बार केलं. त्याच्यानी तुमची सँक्शनिंग अथॉरिटी जी आहे कॉर्पोरेशन त्यांना कळवलं, त्यांच्याकडचे जे काही कम्युनिकेशन झालं त्याप्रमाणे तो प्लॅन रिव्होक झाला. युअर ॲग्रीमेंट बिकम्स इम्पॉसिबल की आता हे कन्स्ट्रक्शन पुढे होऊच शकणार नाही. नॉट बिकॉज ऑफ डिफॉल्ट ऑफ एनी पार्टी बट द ऑब्जेक्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट that becomes impossible, and then in that case the contingent contract automatically gets revoked. So this is as far as first 3 chapters of the contract act. the शेवटचा जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीतला आहे. सो कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत सुद्धा आपण जर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन केलं तर आजच्या ज्या मॉडर्न टाइम्समधले जे ट्रान्झॅक्शन इन्व्हेस्टमेंट्स किंवा कन्स्ट्रक्शनमधले आहेत तर याच्या बाबतीत ट्रान्सपोर्टेशनचं आहे, याच्या बाबतीमध्ये कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट चांगल्या पद्धतीचे येतात आणि त्याच्यामध्ये व्हॅलिड कंडिशन्स टाकून ते कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टचं ड्राफ्टिंग झालं पाहिजे. बेसिकली इट स्टार्ट्स फ्रॉम ड्राफ्टिंग आणि मग तुमच्याकडे जर एखादं डिस्प्यूट आलं देन द इंटरप्रिटेशन ऑफ दोज टर्म्स. सो दिस इज व्हॉट अबाउट द कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट. if time permits and if organizers allow, मला बरेच असं मेसेजेस आलेत की काही क्वेरीज आहेत. सो वी कॅन डील विथ दोज क्वेरीज फॉर नेक्स्ट 5-10 minutes. Yes, sir.
आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एकूण 6 चॅप्टर्स आहेत. तर हे जे 3 चॅप्टर्स आहेत हे आता आपण चर्चा केलेली आहे. राहिलेल्या 3 चॅप्टर्सची आपल्याला माहिती असेल की उद्या परत लेक्चर आहे. तर राहिलेल्या 3 चॅप्टर्स बाबत आपण पुन्हा डिस्कशन करणार आहोत. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स वी कॅन डिस्कस इट ऑर वी कॅन डील विथ देम आफ्टर टुमॉरोज लेक्चर. सो प्रवीणजी आपण कन्क्लूड करूया तिथे. हो सर, चालेल चालेल. आपण मग क्वेश्चन आन्सर उद्याच एकत्र घेऊया का? काही हरकत नाही. आत्ता जरी कुणाला क्वेश्चन, मला 1-2 क्वेश्चन्स मेसेज द्वारे आले होते, बट आय थिंक आत्ता कोणी पुढे येत नाहीये. पण जरी असतील तसे काही क्वेरी तरी आपण ते उद्या बघू शकतो. आत्ता जरी कोणाचे असतील तर कॅन आस्क देम इमिजिएटली. सर, येस प्लीज. येस अभिषेक. जी 1 to 75 जी आहेत ते सगळं Okay. हॉट टॉपिक मधलेच आहेत ना हे, म्हणजे एक्झाम आणि इव्हन प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. हो हा तेच, कारण ती जनरल प्रिन्सिपल्स आहेत ना सगळी. हो, सगळी जे जनरल प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि त्या पद्धतीचंच इथं डिस्कशन एक्सपेक्टेड आहे. आणि म्हणून आपण 1 to 75 पर्यंत जे काही 6 चॅप्टर्स आहेत ते डिस्कशन मध्ये कव्हर करणार आहोत. ओके सर. अनिल कुमार सर, जर कुणाचे क्वेश्चन्स नसतील तर आपण आता थांबूया तिथे. सरांचे आभार प्रदर्शनचा कार्यक्रम वाटून घ्या. कोणाचे काही प्रश्न आहेत का? हॅलो, मी पुन्हा एक वेळ विचारतोय, कोणाचे काही प्रश्न आहेत का? सर, आपण कन्क्लूड करूयात. राईट. सो विल Okay, कन्क्लूड अँड विल मीट टुमॉरो ॲट 7. येस सर. आज सरांनी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या पार्ट 1 मध्ये खूप छान मार्गदर्शन केलं आणि खूप उपयुक्त आणि मौल्यवान अशी माहिती सरांनी दिली. सर, तुमचे मनापासून जन अदालत आणि त्यांच्या टीम तर्फे आभार. तसेच जन अदालत टीम तर्फे सागर नेवसे सर, देवेंद्र पाटील सर, प्रवीण तांबवेकर सर आणि चौधरी मॅडम यांचेही आभार. यांनी लेक्चर सिरीज खूप चांगल्या पद्धतीने चालू ठेवलेली आहे. जन अदालतच्या पूर्ण टीमचे आभार. आणि आपण सर्वांनी जे शांतपणे ज्ञान ग्रहण केलं, सरांनी दिलेलं मार्गदर्शन शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल आपलं देखील आभार. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.